नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 कप गव्हाच्या पिठापासून मुलांची छोटी मोठी भूक भागविणारी खमंग कुरकुरीत मसाला पापडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 कप गव्हाचं पीठ। हे रोजच्या वापरातलं पीठ आहे आणि चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी एकदम बारीक रवा घेतलेला आहे, अर्धा कप घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। तर बघा इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर इथे आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा बडीशोप मी अशी बारीक कुटून घेतलेली आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं, 1 चमचा आमचूर पावडर आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला चविष्ट होण्यासाठी 1 चमचा कसुरी मेथी आणि इथे 1 चमचा ओवा घेतलेला आहे। ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे, अशा पद्धतीने चोळून घालायचा आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तेल आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मुले शाळेतून येतात, भूक लागते, मधल्या वेळेस काही खायला नसतं, चहाबरोबर काही खायला नसतं, तर अशा मसाला पुरी करून ठेवली की मुले अगदी आवडीने खातात आणि छान अशी कुरकुरीत असते, त्यामुळे मुलांचं पोटसुद्धा भरतं। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे पिठाला चोळून घेणार आहे। तर तेल आपण सगळ्या पिठाला इथे चोळून घेतलेलं आहे आणि आपण बघायचं की मूठ वळते की नाही। आता मूठ वळते, तर तुम्हाला कमी वाटत असेल तर अगदी थोडंसं तेल तुम्ही पुन्हा घालायचं आहे। आता अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। खूप पातळ करायचं नाही, घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम पटकन जास्त पाणी घालायचं नाही। थोडं थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं, आपल्याला अंदाज येतो। आता हे पीठ आपण मळून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने आपण घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। असं केल्यामुळे काय होतं, रवासुद्धा भिजला जातो आणि आपली जी पापडी आहे ती छान कुरकुरीत तयार होते। आता 10 मिनिटासाठी आपण हे मिश्रण असंच झाकून ठेवणार आहे, त्यामुळे रवा छान फुलला जाईल। इथे बघा 10 मिनिटे झालेली आहे आणि आपलं हे पापडीचं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता पुन्हा आपण एकदा 2 मिनिटे हे मळून घेणार आहे, म्हणजे मऊ करून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर इथे मी फक्त 2च लाट्या करून घेणार आहे। अगदी आपल्याला पोळपाटावर बसेल एवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। तर चला आपण आता पोळी लाटून घेऊ। तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी लाटी आहे ती खाली चिकटणार नाही आणि लाटण्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता ही लाटी आहे, ही लाटी आपण चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे। अगदी सोपी आहे, कमी वेळात होते आणि आपल्या हाताखालच्या साहित्य म्हणजे घरात जे रोजचं वापरात आपलं सामान असतं, साहित्य असतं, त्यामध्येच आपली ही पापडी तयार होते। खूप सोपी पद्धत आहे। आता ही पातळ आपण लाटून घेऊ। तर इथे चपातीपेक्षाही आपण थोडीशी पातळ लाटून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यानंतर काय करायचं, इथे मी काटा चमचा घेतलेला आहे, त्या काटा चमच्याने आपल्याला फक्त इथे टोचे मारून घ्यायचे आहे। असे टोचे मारल्यामुळे काय होतं की आपली पापडी आहे ती फुगणार नाही, पुरीसारखी फुगणार नाही। बघा अशा पद्धतीने आपण टोचे मारून घ्यायचे आहे।
तर बघा सगळीकडे टोचे मारून घेतलेले आहे। आता एकसारखी पापडी येण्यासाठी मी इथे वाटी घेतलेली आहे। तुम्ही कोणताही ग्लास घेऊ शकता, पेला घेऊ शकता आणि त्यानुसार याने आपल्याला गोल गोल पापडी बनवून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे। आता सगळ्या पापड्या अशा पद्धतीने आपण बनवून घेऊ। अशा पद्धतीने आपण सगळ्या पापड्या इथे बनवून घेतलेल्या आहे। आता आपण तळून घेऊ। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही, मीडियम गॅसवर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपली जेवढी पापडी बसेल तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर बघा उलटपलट करून आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पापडी छान अशी सोनेरी रंगावर तळली गेलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अजिबात अशी फुगलेली नाही। आपण काटे चमच्याने त्याला टोचे मारून घेतले त्यामुळे अजिबात फुगलेली नाही। तर बघा आपण ह्या काढून घेऊ, अशा पद्धतीने राहिलेले सगळ्या तळून घेऊ। तर आपली मसाला पापडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। अतिशय सुंदर आणि कमी वेळेमध्ये होते आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय खमंग आणि कुरकुरीत तयार झालेली आहे। हाताखालच्या साहित्यामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही तयार करू शकता। अगदी पोटभरीचा नाश्तासुद्धा आहे आणि सोप्या पद्धतीने आहे। तर अशा सोप्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।